दत्ताश्री मात्र आपण पाहतोय मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे आलेले आहेत. आपण सामन्याला करूया सुरुवात, जिथे मात्र एका बाजूला शब्बीर तर एका बाजूला संदीप कन्होजिया आपल्याला पाहायला मिळतोय. यस, आणि आहान मात्र त्यांच्या वडिलांना बेस्ट ऑफ लक निश्चित स्वरूपात शब्बीरला तो मेसेज असेल. जाऊया मॅच कडे. सामन्याला होईल सुरुवात, जिथे मात्र एका बाजूला गोलंदाजी ट्रॅक वरती ऋषिकेशला आपण पाहू शकाल. आणि यस, ऑल राईट ऑल सेट. बोईसर पॅकर्स क्वालिफाय झाले सेमीसाठी. आता मात्र आपण पाहतोय शब्बीर होईल तयार मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉल वरती आपण पाहू शकाल, खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल डिक्लेअर झोन कडे मात्र चेंडू निघून जातोय सिंगल साठी. आणि जर 6 चेंडू आणि 6 षटकार चौकार जर आले तर शब्बीर साठी बक्कडबाई यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शब्बीर साठी मात्र कॅश प्राइज होते. पहिल्याच बॉल वरती मात्र बॅटची एक सिंगल मिळाली. यावेळी संदीप कनोजिया यांच्या बॅट मधून मात्र आपण पाहतोय आलाय चौकार. नो बॉल आहे का पण ताजुद्दीन. यस, नो. नो प्लस 4 म्हणजेच धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता फलकावरती 6 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला आपण पाहतोय शब्बीरची बॅट आहे आणि एका बाजूला संदीप सारखा देखील फलंदाज, जो मात्र निश्चित स्वरूपात एक चांगला फलंदाज म्हणून पाहिलं जातं. गोल्डन बोईसर या संघाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता सध्या फिल्डिंग करत असताना. आणि संदीपला आपण पाहू शकाल पुढचा बॉल घेऊन तयार. यावेळेस हा देखील नो चेंडू आहे, नो प्लस 1. आजच्या दिवसात राजू यांनी मात्र 50 धावा अर्धशतक ठोकलं. काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग. जी बॅटिंग मात्र असायला हवी होती ती बॅटिंग मात्र त्याने करून दाखवली. संघाचा अत्यंत महत्वाचा खेळाडू म्हणून राजू हा की फॅक्टर ठरला म्हणायला हरकत नाही. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फक्त इंटू द कॅप बॅटने बॉलचा फक्त एक समाचार घेतला आणि फक्त दिशा दिली. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. शब्बीरच्या बॅट मधून येतोय चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 12 या धावफलकावरती आहेत. 2 चेंडू आणि 12 धावा या धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळले. चेंडू डिक्लेअर झोन कडे. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 1 न आकार घेईल. आणि एका समोर एका बाजूला जर आपण पाहिलं तर एक युवा आणि नवा संघ, तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर बोईसर विभागातला या अंडर क्रिकेटचा दादा संघ म्हणून पॅराडाईज कडे पाहिलं जातं. संदीप कनोजिया यांचा पुन्हा एकदा रिस्क फ्लिक ऑन द रिस्कचा फटका, जिथे पुन्हा एकदा मिळेल तुम्हाला सिंगल. आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचत 14. 4 बॉलचा खेळ फेकून झालाय. आणखी येणाऱ्या काळात 2 चेंडू या पहिल्या षटकातले बाकी असतील. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अभिजित हा चेंडू देखील नो आहे आणि नो प्लस 4 म्हणजेच या धावा 5 फलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. त्या म्हणजेच 19 धावा. पहिल्या षटकात धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विशाल बाळा मेसेज देतोय कान मंत्राने पोहोचतोय की आतापर्यंत शब्बीरचा सक्सेस स्ट्रोक बघायला मिळाला नाही. येणाऱ्या काळात ती फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल का. 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यस, या फटक्याची मात्र आपण पाहतोय वाट बघत होता बाळा आणि तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाच्या साह्याने धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 23. पहिल्या षटकात अगदी आपण पाहतो गोल्डन बोईसर कालच्या दिवसात काय खेळ केला होता, परंतु आजचा दिवस बदलला, कॅलेंडर बदललं, वेळ बदलली. क्रिकेटचा खेळ असा आहे की नशिबासहित तुमची चांगली वेळ देखील असायला हवी. आणि सध्या जर आपण तपासून पाहिलं तर आता बॅटिंग करत असताना शब्बीर हा मात्र मागे वळून पाहत नाही. यष्टांच्या मागे एक एक्सपिरियन्स सिनियर खेळाडू त्यांच्यामध्ये आहेत, परंतु तो एक्सपिरियन्स तुम्हाला एक निश्चित स्वरूपात द्यावा लागेल आपल्या युवा खेळाडूंना. षटक संपलं पहिल्या षटकाच्या खेळाखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24. 24 धावा. 6 चेंडू आणि 15 वरती खेळतोय शब्बीर. तर एका बाजूला आपण पाहतोय संदीप कनोजिया याने देखील चांगली बॅटिंग केले. चला वेळ जास्त घेऊ नका भेटू, कारण 4 षटकांनंतर तुम्हाला इनिंग्स ब्रेक देखील तो ब्रेक असणार आहे. गोल्डन संघ तुम्हाला विनंती करतोय की जास्त टीम मीटिंग्स घेऊ नका, कारण आपल्याला आणखीन सेमीफायनलचे 2 सामने आणि एक अतिशय महत्वाचा, अत्यंत महत्वाचा फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेशला आपण पाहतो. दुसरं षटक लेग स्पिनर, शार्प टर्नर असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि कालच्या दिवसात देखील याच गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती. आता पुन्हा एकदा तोच गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेश यावेळी सॉफ्ट हँडने मात्र केलंय, जिथे मात्र सिंगल मिळेल. जब्बीर आपल्याला पाहायला मिळतोय, उत्कृष्ट फलंदाज ज्यांच्या लिस्टमध्ये मात्र ज्याचं नाव घेतलं जातं, अर्थात तो जब्बीर आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या बॅटिंग करत असताना 16 वरती खेळतोय. संदीप कनोजियाची साथ देखील चांगली मिळाली. तुम्ही जर विंग बॉलचं क्रिकेट खेळता तर तिथे मात्र ताकदीचे फटके विशेषतः कामी येत नाही. तुम्हाला तिथे टायमिंग वरती एक विश्वास दाखवावा लागतो. जर तुम्ही हे क्रिकेट जर खेळत असाल. सॉफ्ट हँडने मात्र खेळलंय संदीप कनोजिया. मात्र आपण पाहतोय कोऑर्डिनेशन दोघांमधलं वेगळं होतं. संदीपला वाटलं की सिंगल सहज रिक्तीनं होईल, परंतु आपण पाहू शकाल तिथे जब्बीरनं नकार दिला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार आणि यावेळेस आपण पाहतोय हा फटका इंटू द गॅप मध्ये संदीपच्या बॅट मधून अतिशय चांगला ऑन साइडला चेंडूला फेकलाय चौकाराकरिता. धावसंख्या 4/29 धावा. अगदी गोल्डन संघ नवीन सुरुवात आहे. एक्सपिरियन्स थोडा कमी आहे. यष्ट्यांच्या मागे मात्र एक सिनियर खेळाडू आहेत, परंतु खेळाडूंची साथ देखील तेवढीच महत्वाची भूमिका असते. ही सुरुवात आहे. येणाऱ्या आगामी काळात आणखीन चांगले क्रिकेट खेळतील, निश्चिंत रहा. इथे मात्र गोल्डन बोसर संघाची ही सुरुवात आहे. पुन्हा एकदा मात्र कट केलाय. सिंगल इथे देखील मिळेल आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे. चेंडूंचा खेळ झाला 5. आणखीन एका चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. 30 धावा या धावफलकावरती आहेत. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर अर्धशतक टीटीएस संघाचं कौतुक करावं लागेल. त्यांनी चांगला खेळ केला होता, परंतु राजू टीटी यांनी मात्र काय खेळ केला. जबरदस्त क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. षटक संपलं ते म्हणजेच दुसऱ्या 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30. घेऊया ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मॅचकडे. दुसऱ्या षटकात चांगला कमबॅक बघायला मिळाला. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा ताकदीचा उपयोग जर तुम्ही इथे करताय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ऋषिकेश. ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र क्रॉस बॅटने मात्र खेळला. चेंडू डिक्लेअर झोनकडे वळण घेईल आणि धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकत असताना धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचते. तिसऱ्या षटकाचा खेळाला मात्र आपण पाहतोय प्राचार्य आणि तिसऱ्या षटकात एका बाजूला जर आपण पाहिलं तर ऋषी हा मात्र त्याचा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक फेकतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र जब्बीरचा स्ट्रोक. खऱ्या अर्थानं आपण पाहतो क्लास, ज्याच्याकडे मात्र उच्च कोटीचं क्रिकेट आहे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पॅराडाईज पावसाळी धमाका स्वातंत्र्य दिन विशेष मात्र ही स्पर्धा प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येत असताना आपल्याला बघायला मिळतंय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ही स्पर्धा आज मात्र आता वेग जास्त हाताळलाय. वेगावरती स्वार आणि मात्र आपण पाहतोय पंचांनी बोट उचललाय. फलंदाज इथे जब्बीर बॅक टू द डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज कोण असेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे आतापर्यंत 35 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निशांत आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला संदीप कनोजी आहेत आणि एका बाजूला आपण पाहतोय निशांत सारखा खेळाडू आपण पाहू शकाल, ज्याच्याकडे देखील एक वेगळी चुणूक आहे. फटके मात्र चांगले कळत असतो मैदानाच्या चहू बाजूला, ज्याच्याकडे आक्रमकता ही मात्र सातत्याने कुठून भरलेली आहे. परंतु आता जब्बीर नसताना तुम्हाला एक वेगळा खेळ स्वीकारावा लागेल. संघाला 70 ते 75च्या टार्गेटमध्ये पाहत असतील बाळा आणि येणाऱ्या काळात जर आपण पाहतोय तर काय होईल आणि काय बिघडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 35 वरती. नवीन फलंदाज निशांत पवार दाखल होतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती ऋषीनं जब्बीरला वेगावरती बीट केलं. अगदी आपण पाहतोय वेगानं चेंडूला हाताळला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार ऋषी.
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय निशांत साठी एक सरप्राइझिंग डिलिव्हरी, अनएक्सपेक्टेड उसळी बाउन्स मात्र मिळाला त्या चेंडूला. सिंगल मात्र इथे मिळणार नाही. डॉट बॉलची पुनरावृत्ती पुन्हा एकदा. चेंडूचा खेळ झाला या षटकात 5. शेवटचा बॉल असेल, हाफ ट्रॅकरचा बॉल होता. सिंगल मिळतोय. या सिंगलच्या साह्यानं सिंगलने पुढे स्कोर कार्ड सरते 36 धावा. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 3चा खेळ संपलाय आणि 36 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. आणखीन 5 षटक येणं बाकी आहेत, ज्यामध्ये धमाका षटक तुम्हाला 5वं षटक बघायला मिळेल. अनेक चढ उतार बघायला मिळतील. घेऊया ब्रेक आणि येऊया. आगमन त्यांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. शाकीरजी बावला सरांचं इथे आगमन होत आहे. न्यू लकी ऑप्टिक ज्यांनी मात्र सुरुवात केली होती साधी, आणि आज जर बघायला गेलं तर न्यू लकी ऑप्टिक मात्र आपल्याला पाहायला मिळतं ब्रँड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. भरपूर मात्र अंडरमच्या स्पर्धा असतात, ज्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचे जे स्पोर्ट्स गॉगल न्यू लकी ऑप्टिकचे प्रोप्रायटर शाकीरजी बावला सरांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवरती आणि केक आपल्याला पाहायला मिळतात. आणि स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं फलंदाज तर निशांत पवार जो नुकताच दाखल झालाय. जब्बीर बाद झाल्यानंतर डाऊन वन साइड डगआउट मध्ये जर आपण पाहिलं तर बाळासारखा फलंदाज, निलेश सारखा फलंदाज आहे छोटू. त्यानंतर अहमद, बाळाचा उल्लेख केला तर प्राईड ऑफ साईनाथ नगर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. साईनाथ नगरचा कोहिनूर म्हणून बाळा यांच्याकडे पाहिलं जातं. निश्चित स्वरूपात इन ऍक्शन ते असतील. गोलंदाजी करत असताना देखील चांगले गोलंदाज त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. टू द गॅप मध्ये चेंडू चाललाय सीमा पलीकडे, आणि जिथे मात्र बिट्टू यांनी दर्शवलंय की हा आलाय चौकार. या चौकाराच्या साह्याने 40 धावा या धावफलकावरती 4थ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय निशांतचा फटका इंटू द गॅप मध्ये, आणि शतरक्षकांना इथे मात्र भेदत चेंडू चाललाय सीमा पलीकडे. गोल्डन क्रिकेट क्लब गुरुवार सर आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसात चांगल्या संघांना ज्यांनी पाणी पाजलं, आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये क्वार्टर फायनलचा सामना पॅराडाईज बोईसर या संघासमोर खेळतात. संदीप कनुशी आणि निशांत पवार आपल्याला हे 2 फलंदाज पाहायला मिळतात. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर कुठल्या पद्धतीने खेळ स्वीकारतील. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 40 वरती. 4थ्या षटकात जर आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ देखील पूर्ण झालाय. आता 3रा चेंडू हा देखील फटका सॉफ्ट हँडने खेळत असताना आपण पाहू शकाल एक चिकी सिंगल, एक धाव मिळते. या सिंगल धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचतोय 41. श्रेयस अय्यर भारताचा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. 2019चं कॅलेंडर ज्याच्या नावी राहिलं. न्यूझीलंड दौरा गाजवला गेला आणि 41 क्रमांक सातत्यपूर्ण त्याची आठवण करून देत असतो. इथे जर आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. संदीप कनोजिया हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या एक शांत संयमाचा खेळ कसा करावा आणि संघर्षाच्या काळात कसं मात्र आक्रमकतेकडे वळावं याचं मात्र ज्वलंत उदाहरण संदीप. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फुलर लेनचा बॉल डगआउट मध्ये. अगदी अशा अपेक्षांनी पाहतोय पॅराडाईज बोईसर संघाचा डगआउट आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती जर आपण तपासून पाहिली 41 वरती मात्र स्थिर आहे. शेवटचा बॉल या षटकातला. यानंतर मात्र धमाका षटक आपल्याला बघायला मिळेल. हा फटका मात्र खेळलाय आणि इनिंग्स ब्रेक होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. संदीप कनोजिया शांत संयमानं खेळ करत असता 3 चेंडू डॉट देखील आले आणि या 4थ्या षटकात कमबॅक बघायला मिळाला. इनिंग्स ब्रेक होतोय. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचतो 41. एक खेळाडू दोन्ही संघाचा मध्ये येऊ शकतो. तत्पूर्वी ड्रिंक्स मध्ये जाईल आणि त्यानंतर सुरुवात होईल धमाका ओव्हरला. घेऊया छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत रहा पावसाळी धमाका असा.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात पॅराडाईज पावसाळी धमाका स्वातंत्र्य दिन विशेष मात्र ही स्पर्धा. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धमाका ओव्हरला मात्र सुरुवात होते जिथे 12 धावा जर तुम्ही जमवल्या बॅटिंग करणाऱ्या संघानं तर 3 धावा प्लस होतील आणि जर त्या 12 धावा नाही झाल्या तर 3 धावा मायनस होतील. अनिकेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती 5वं षटक फेकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला सेमीफायनलचा सामना एका बाजूला आपण पाहणार आहोत दीपक 11 आणि दुसऱ्या बाजूला 1 मॅन शो पंचाळी. इनिंग्स ब्रेक मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय फटका खेळला होता निशांतनं परंतु धमाका ओव्हरला इथे सुरुवात होत असताना पहिलाच बॉल आलाय डॉट. आहान आपल्याला पाहायला मिळत आहेत जब्बीर यांचे सुपुत्र आणि जब्बीर यांचे वडील आपल्याला पाहायला मिळत असतील. या मॅचचा आनंद घेत असताना पॅराडाईज बोईसर हा सामना मात्र चालू आहे जिथे मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. सिंगल मात्र इथे देखील मिळते. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 42 धावा. बोईसर पॅकर्स संघ मात्र वाट बघत असेल की आपला प्रतिस्पर्धी कोण असेल. एका बाजूला गोल्डन क्रिकेट क्लब आहे एका बाजूला आपण पाहतोय पॅराडाईज बोईसर आहे. अनेक प्रेक्षकांनी मात्र भाकीत लावलीत आणि प्रेक्षकांना तो सामना बघायला आवडणार आहे कारण आपण पाहतोय गोल्डन बोईसर संघ एका बाजूला आहे एका बाजूला पॅराडाईज बोईसर. यावेळेस दांडी 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 गुल नवीन फलंदाज मैदानाच्या खेळ झाला. बोईसर पॅकर्स मात्र व्हाईट बॉल प्लस 1 पहिल्या 3 चेंडूत फक्त 1 धाव खर्च केली होती. व्हाईट प्लस 1 9 जमवायच्या टीम मध्ये आपण पाहू शकाल. चांगलं क्षेत्ररक्षण. आता 2 चेंडून मागे धावा जमवायच्या आहेत 2 म्हणजे जरी 2 चौकार आले तरी देखील रिडक्शन लागेल पॅराडाईज बोईसरला कारण 12 धावा जमवणं बंधनकारक आहे. धमाका षटक हीच तर या स्पर्धेची एक वेगळी अशी आगळी संकल्पना. इथे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. पॅराडाईज बोईसर संघ समोर असेल हरकत नाही. आम्ही देखील गोल्डन क्रिकेट क्लब बोईसरसाठी अत्यंत महत्वपूर्ण खेळ कालच्या दिवसात करून आज सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेला आहोत. चांगलं क्रिकेट. चेंडूंचा खेळ झाला. या षटकातला जर आपण तपासून पाहिलं 5-5 मध्ये फक्त 3 धावा खर्च झाल्यात म्हणजेच -3. हे षटक जवळपास आपण पाहतोय गोल्डन क्रिकेटच्या नावावरती राहिलं. यावेळी जर आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण. पहिले 2 चेंडू चांगले फील्ड केले होते. आता 3 मायनस होतील. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 48 वरती धावा झाल्या परंतु त्यातल्या 3 मायनस होतील म्हणजेच 45 ह्या धावफलकावरती आता धावा आहेत. उर्वरित चेंडू आहेत 18. या 18 चेंडूंमागे काय होतील घडामोडी सांगण्यासाठी घेऊया एक ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मॅचकडे. -45 धावा धावफलकावरती. षटक्रम संपले ते म्हणजेच 5. आणखीन 18 बॉल बाकी आहेत. एका बाजूला मुबारक शाह आणि एका बाजूला आपण पाहतो निशांत पवार. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. मुबारक यांनी जर सलग 3 चौकार मारले तर आपण पाहतोय बक्कड भाई यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बक्कड भाई वजनदार नाव आहे कारण आपण पाहू शकाल बोईसर पॅकर्स साठी देखील ज्यांनी भरपूर कॅश प्राइज लावले आणि ते वितरित देखील केले. बक्कड भाई आपल्याला पाहायला मिळतात. आता चेंडू 18 मध्ये धावा किती बनवल्या जातील. मुबारक शाह यांचे मात्र मोठे बंधू आपण पाहतो बोईसर पॅकर्सचे ते कोच आहेत अर्थातच बक्कडबाई यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाजी ट्रॅक वरती अनिकेतला आपण पाहतोय. एका बाजूला मुबारक. एक कमी वयात पॅराडाईज बोईसर संघामध्ये जागा मिळणं भरपूर लोकांचं स्वप्न असतं कारण पॅराडाईज बोईसर क्रिकेट क्लब उल्लेख करत आपण असलो तर खऱ्या अर्थानं एक जुना जाणता संघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं जातं ज्यांनी मात्र अनेक क्रिकेटपटू तयार केले या तालमीमध्ये. आणि आता निशांत आणि
मुबारक हे देखील त्याच पद्धतीचे खेळाडू आहेत. यावेळेस टायमिंग वरती प्रिपरेशन, कॉन्सन्ट्रेशन आणि मात्र मिळाला चौकार ऑन साईडला. मिड विकेट मध्ये खेळला हा स्ट्रोक आणि मिळवला चौकार. 49 षटक क्रमांक 6 ला सुरुवात. धमाका षटक राहिलं गोल्डन क्रिकेटच्या नावावरती आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते. व्हाईट बॉल, या व्हाईट बॉलने आपण पाहतोय 60 वरती जाऊन पोहोचेल. 6व्या षटकाला सुरुवात. 50 धावा, माफ करा, 50 49 होत्या आणि इथं मात्र हा वाईट म्हणजेच 50 धावा. पुढचा बॉल मुबारकला आपण पाहू शकाल कव्हर मध्ये खेळायचं होतं, ऍडजस्ट केलं होतं, बॉडी बॅलन्स मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर केलं असताना आपण पाहतोय बॅट आणि बॉल मधला समन्वय प्रॉमिसिंग नाही. मिस टाइम स्ट्रोक अगदी आपण पाहतोय खेळपट्टीवर चेंडू राहिला आणि आपण पाहू शकाल सिंगल मिळेल. पुढचा बॉल निशांत पवार, पॅराडाईज बोईसर, पुन्हा एकदा आपण पाहू शकाल व्हाईट बॉल. तुम्हाला मात्र इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल. जर तुमचे क्षेत्ररक्षक तुमच्या समवेत साथ देत असतील तर आपण पाहू शकाल. यावेळी जर आपण पाहिलं तर ऑन साईडला मात्र फटका खेळलाय. 9+4 गोलंदाजी इथून खराब होत आहे. निशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत, निशांत पवार आणि चौकार मात्र मिळालाय. अजून निशांतची जी बॅटिंग असायला हवी होती, जी एक्सपेक्ट करते त्यांचं डगआउट तशी झालेली नाही, परंतु धावा येत आहेत कारण क्षेत्ररक्षक करतायत चुकी आणि त्या चुकीला माफी नाही. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय धावा मिळत आहेत. इंटू द गॅप मध्ये हा फटका खेळलाय, चेंडू चाललाय सीमा पलीकडे, धावांची गती वाढले. आता धावसंख्या जाऊन पोहोचते 61 वरती जाऊन पोहोचतंय. 61 धावा या धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. आतापर्यंत चेंडू फेकून झाले 3. समीर बिट्टू आपल्याला पाहायला मिळतात बोईसर पॅकर्स कडून स्वतः खेळाडू, परंतु अंडरम क्रिकेटमध्ये आता ऑफिशियल पंच म्हणून त्यांना देखील ती मागणी मिळाली आणि त्या वर्णीला मात्र खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं असतं. षटक क्रमांक 6 मध्ये धावांची लयलूट, धावांचा दरोडा फलंदाज निशांत पवार याच्या नावी राहिलाय. 65 धावा, 6वं षटक आणि आपण पाहू शकाल दादा मात्र या मॅचचा एक आनंद घेत आहेत. पंचाळी आणि एका बाजूला दीपक 11, काटेकी टक्कर, कशमकश तुम्हाला बघायला मिळेल. पहिला सेमीफायनल वेळेचा जर विचार केला तर आपण पाहतोय ऑलमोस्ट 3 वाजत आलेले आहेत आणि आपल्याला आणखीन 3 सामने खेळवायचे आहेत. जबरदस्त क्रिकेट, एक टाइम सिस्टमॅटिक मॅनेजमेंट मध्ये ही स्पर्धा होत असते. निशांत पवारच्या बॅट मधून फॉलिंग स्वीप, पॅडल स्वीप, जबरदस्त फटका. 69 ला धावसंख्या जाऊन पोहोचते. एका बाजूला आपण पाहिलं तर निलेश मिश्रा सारखा खेळाडू असेल, प्राईड ऑफ साईनाथ नगर, अर्थातच आपण पाहतो बाळा हा देखील आपल्याला बघायला मिळेल. विशाल तकीर या नावानं भरपूर प्रेम या बोईसर विभागात मिळालं आणि खऱ्या अर्थानं साईनाथ नगरचा रत्न म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. हा देखील फटका निशांतच्या बॅट मधून चांगल्या पद्धतीने मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 73 धावा. षटक संपले ते म्हणजे 6वं, आणखीन 12 बॉल येणं बाकी. घेऊया ब्रेक, येऊया पुन्हा एकदा मॅचकडे. अठ्ठावीस धावा धावफलकावरती परीक्षित दादा ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं पॅराडाईज क्रिकेट क्लबचे सर्वे सर्वा म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता गोलंदाजी ट्रॅक वरती जर आपण पाहिलं तर अंकित, षटक क्रमांक 7 मुबारक शाह एका बाजूला, बक्कडबाई यांच्या माध्यमातून सलग 3 चौकारांना 500 रुपये. पहिला येईल का? चांगलं क्षेत्ररक्षण, युवांनी भरलेला संघ आहे. गोल्डन बोईसर कालच्या दिवसात प्रभावी केलं, प्रत्येकाच्या गळ्यातलं तावीज होण्याचं काम केलं आणि पसंती तुम्हाला सहज मिळत नाही. तुमचं काम मॅटर करते, मग ते प्रचलित होण्यासाठी मात्र तुमचं काम अत्यंत महत्वाची भूमिका आहे. कालच्या दिवसात सकाळच्या 17 पासून मात्र या गोल्डन बोईसर संघाची चर्चा होत होती, कारण ज्यांनी चांगले चांगले संघ कालच्या दिवसात पराभूत केले. निशांत पवार सलगचा 6वा त्याच्या बॅटमधनं आलाय. अगदी आपण पाहतोय मनगटाच्या साह्यानं चेंडूच्या वेगाला पारखलं आणि फक्त दिशा दिली या चेंडूला. मिळाला धावा 4, धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच आता 78 धावा या धावफलकावरती. आजच्या दिवसातला उच्चांक, आजच्या दिवसातला मात्र आपण पाहतोय हा देखील आपण पाहतोय चौकार. आता 82 आहेत. नाही
यस, निशांत पवारनं मात्र आपण पाहतो आता इथे बॅटिंग करत असताना 41 धावांवरती पोहोचलाय. राजूने मात्र बोईसर पॅकर्स कडून अर्धशतक झळकावलं होतं. आता निशांत पवार सांगतोय मी पण कमी नाही. खऱ्या अर्थानं जब भी युसुफ भाई बोलत असतात की खरबूजा को देख के खरबूजा रंग बदलता है, परंतु इथे जर आपण पाहिलं एक एक्स्ट्रा खेळाडू आपला असेल तर प्लीज आपण स्कोर कार्ड चेक करू शकता. 73 आणि त्यानंतर चौकार आला होता. यावेळी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा निशांत इज ऑन फायर. निशांत मात्र ठोकलाय इथे, शंखनाथ फुंकलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतो 90 वरती आणि 45 वरती तो स्वतः खेळतोय. जबरदस्त बॅटिंग, 20 चेंडू 45. निशांत पवारची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळा झाला पाहिजे. काय कमालीची बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. मैदानाच्या चहू बाजूला एकही एरिया नाही जिथे निशांत पवारचा फटका नाही. आणि त्याने पहिल्या मागच्याच षटकामध्ये 5 चेंडू 5 ठोकले होते. आता 9 चेंडू तो खेळला आणि मागचे 9 चेंडू आणि 9 चौकार त्याने ठोकलेत. हा देखील विक्रम त्याच्या नावी राहिलाय. पॅराडाईज बोईसर संघाकडून जबरदस्त कामगिरी. जब्बीर डगआउट मध्ये असे हरकत नाही. आम्ही युवा देखील आमच्या या पॅराडाईज बोईसर संघाला रिप्रेझेंट चांगल्या पद्धतीने करू शकतात. ही भूमिका मात्र आता एका बाजूला आपण पाहतोय मुबारक आणि एका बाजूला आपण पाहतोय निशांत पवार. 45 वरती नाबाद खेळतोय. शेवटचे 6 चेंडू मीटिंग जास्त होतं गोल्डन बोईसर संघ. निशांत पवार यांचे वडील रवी पवार साहेब आणि त्याची आजी कालू मावशी देखील इथे आलेले आहेत. त्या मागचा आनंद घेता आहेत. त्यांचं देखील आम्ही करतो स्वागत. आणि खऱ्या अर्थानं निशांतनं मनमोहित बॅटिंग केलं. चला वेळ जास्त जातो. जसं आपण पाहू शकाल एक तुम्ही मुंबई क्रिकेटमध्ये नाव वाचलं असेल, ऐकलं असेल, उत्सव कोटी एक दिग्गज क्रिकेटपटू, अगदी त्यांचेच बंधू आपल्याला निशांत बघायला मिळतात. आणि घरात क्रिकेटचा वारसा म्हणायला हरकत नाही. जबरदस्त क्रिकेट उत्सव कोटी यांचं नाव आपण मुंबई क्रिकेटमधून सातत्याने उंचावरती पाहत असतो. निशांतला 50 धावा कशा करता येतील ह्याच्याकडे मुबारक शान मात्र निश्चित स्वरूपात एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मनोजला आपण पाहू शकाल. एक भरपूर अनुभवाचा खेळाडू या गोल्डन बोईसर क्रिकेटमध्ये. व्हाईट बॉल असेल का, पंचांचे दोनात समांतर आलेत. निशांत खेळतोय 45 वरती. आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक झळकावण्याचा आता विक्रम होईल का, कारण निशांतनं चांगले बॅटिंग केलंय. हा वेळेस फटका खेळलाय चांगला समोरच्या दिशेनं. ऑन साईडला आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये मात्र खेळाडू तैनात होते, जिथे मात्र आपण पाहतोय फील्ड रिस्ट्रिक्शन आहेत. चांगलं फील्ड केलंय आणि हा फटका इन टू दी गॅप मध्ये होता, परंतु काय फील्ड केलं. निशांत पवार बॅक टू दी डगआउट. इथे जर आपण पाहिलं तर रिव्ह्यू चॅलेंज केलाय. पंचांच्या डिसिजनला मात्र इथे डिमांड होतोय. आमच्या वॉर रूम मध्ये योगेश भाई कुठे असतील लाईव्ह वाले आपले योगेश भाई, तर जरा या 2 मिनिटासाठी. दिवावरून मात्र ज्यांनी एक लांबचा प्रवास केला विश्वास पाटील साहेबांच्या विनंतीस मान देऊन ते देखील आपले आलेले आहेत. योगेश यांचं कौतुक करावं लागेल, कारण ह्या गोष्टीमध्ये तुमच्याकडे तुमची हात चलाकी आणि तुमचं माइंड तेवढंच फास्ट असणं गरजेचं आहे, कारण वेळ कमी असतो. क्रिकेटमध्ये तुम्हाला पटकन डिसिजन द्यायचे असतात. तिथे मात्र आपण पाहतो योगेश यांचा मी उल्लेख करीन. जबरदस्त लाईव्ह ऑपरेटर विश्वास पाटील यांनी मात्र दाखवलेला विश्वास योगेश्वर यांचा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सार्थ ठरतो म्हणायला हरकत नाही. विश्वास पाटील एक आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेत एक वेगळा माणूस म्हणून विश नेटवर्कला भरपूर प्रेम मिळेल यामध्ये ती मात्र शंका नाही म्हणायला हरकत नाही. वॉर रूम मध्ये काय चाललंय काय नाही चाललंय हे आपण बघणार आहोत, कारण निशांत पवार एक महत्वाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. तो सध्या निर्णय मात्र आलाय वॉर रूम मध्ये, तो आपण स्क्रीनवरती देखील दाखवणार आहोत. आणि आमचे तिसरे पंच तिकडे पोहोचलेले आहेत.
नॉट आउट. सिंगल मात्र पूर्ण होईल. तुम्ही लाईव्हला तो फुटेज पाहू शकता. स्ट्रीमिंग आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे मात्र आपण पाहतो विश नेटवर्कचं मात्र आपण कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून आणि सुरुवात आहे. येणाऱ्या काळात मात्र हे विश नेटवर्क तुम्हाला पालघरचं ब्रँड होताना बघायला मिळेल. कारण विश्वास पाटील जिथे मात्र नाव आहे त्यांच्या नावामध्ये विश्वास आहे आणि ते सार्थ ठरवतील प्रत्येकाचा विश्वास. खऱ्या अर्थानं विश्वास पाटील आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहेत ते म्हणजेच सिंगल मात्र मिळते. निशांतला पुन्हा एकदा संधी मिळालाय आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 94. निशांत खेळतो 46 वरती. आता 50 धावा पूर्ण होतील का? आणि खऱ्या अर्थानं चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन चेंडूंचा खेळ बाकी आणि इथे मात्र फुलरलेनचा बॉल चेंडूला मात्र खेळलाय जिथे मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. 46 वरती मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 46 वरती खेळत असताना शेवटचा बॉल बाकी. निशांत पवार यावेळी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चला चौकार मात्र इथे आहे असं मात्र खेळाडू मात्र दर्शवतील. आमचे लाडके प्रेक्षक आहेत ते दर्शवतात आणि इथे मात्र आपण पाहतोय निशांत पवारच्या त्यांनी मात्र वॉर रूम मध्ये मात्र दाखल घेतलंय. परंतु पहिले प्रेक्षक आणि अंपायर जे काही असतील पहिले अंपायर सांगतील तर मात्र तो चौकार आपण कन्फर्म करणार आहोत. कारण प्रेक्षक राजे तुमचे नाहीत, नाही गोल्डन बोईसर संघाचे, नाही पॅराडाईज बोईसर संघाचे. प्रेक्षकांना काय हवंय तर प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट हवंय. योगेश भाऊ तुम्ही जर कुठे असाल तर तुम्हाला पुन्हा एकदा वॉर रूम मध्ये येण्याची शक्यता आम्हाला वाटते इथून. यस वॉर रूम मध्ये आपण येणार आहोत. येस येस ओके योगेश भाऊ राहू द्या. हा विश्वास पाटील आता करतायत कारण सुरुवात केलं म्हणजे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. त्यांनी मात्र एकदा बघितलं की मग विश्वास पाटील बघितलेली गोष्ट ते विसरत नाही. हा जर फुटेज मध्ये तो व्ह्यू दिसला नाही तिथे क्षेत्ररक्षक क्रॉस असेल तर ऑन फील्ड आणि जे आमचे प्रेक्षक यांचा निर्णय जो असेल पंच आणि प्रेक्षक जे दर्शवतील ते मात्र अॅग्री करावा लागेल. परंतु आधुनिक काळात जर आपल्याकडे खूप काही सुविधा आहेत, विश नेटवर्क सारखं ब्रँड नेटवर्क आपल्याकडे आहेत तर त्याचा उपयोग होत असताना 4K कॅमेरानं मात्र आज आपण पाहतोय विश नेटवर्कनं सुरुवात केलंय या सुंदर स्पर्धेला. विश्वास पाटील आपल्याला पाहायला मिळतात. योगेश या जरा या पटकन. चला आपण पाहतोय फुटेज मध्ये आपण पाहतोय तिथे खेळाडू आपल्याला बघायला मिळाले परंतु जिथे प्रेक्षक आणि पंच यांच्या मते सहमत आहेत. जर बाउंड्री रोपला चेंडू टच झाला असेल तर तो मात्र तुम्हाला चौकार ग्राह्य धरावा लागेल. आणि आपण पाहू शकाल इथे मात्र पंच पाहतात आणि दर्शवतील आणि आता पंच देतील तो डिसिजन फायनल असेल. आणि आता निशांच्या 50 धावांची वाट बघताना देखील पाहायला मिळतात. आणि इथे मात्र आपण पाहतोय 50 धावा पूर्ण होत आहेत निशांत पवारच्या.
एकीकडे राजू त्यांचा जीवलग मित्र तर एके बाजूला निशांत म्हणजेच आपण पाहतोय दोन्ही जीवलग मित्र इथे मात्र आपल्या 50-50 धावा पूर्ण करतात. वेल बॅट, चांगले क्रिकेट. शेवटचा बॉल मात्र बाकी असेल या षटकातला आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकाल इंटू द गॅप मध्ये निशांतनं फिनिशिंग टच जबरदस्त दिलेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 103 वरती आणि 104 धावांचं मात्र टार्गेट असेल. एक चांगलं टार्गेट सेट केलंय. एका बाजूला दीपक 11 आणि एका बाजूला आपण पाहतो वन मॅन शो पंचाई या टॉस साठी. या दीपक 11 आणि वन मॅन शो पंचाई आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय तर आमचा आवाज पोहोचला असेल तर प्लीज टॉस साठी आपण यायचं आहे. धन्यवाद. देखिए जो पहले 50 लगा 29 गेंद में 50 लगा तो राजू ने 25 गेंदों में 50 लगा है. निशांत पवार दोनों ही बेहतरीन दोस्त ने बैट में 50 लगा है. चलिए टॉस के लिए आ जाइए. वन मॅन शो पंचाली टीम के कप्तान विकी भोयर चला टॉस साठी या आणि एका बाजूला असणार आहे दीपक 11. देखिए इस मैच में इस प्रतियोगिता का सबसे हाई स्कोर लगाया गया. जबीर खान के आउट होने के बाद क्या बेहतरीन बल्लेबाजी के निशांत पवार 103 रन जोड़े अपने पैराडाइज टीम में 104 का लक्ष्य इस मैच को जीतने का रखा गोल्डन बॉयज टीम के लिए. देखिए गोल्डन दांडी बड़ा टीम की बात की जाए तो पवन, सुमित मिश्रा, राजू चौहान, बंटी नायर ये बेहतरीन खिलाड़ी रह चुके हैं. और आपको बताना चलूं कि गोल्डन टीम ने ही एक बेहतरीन खिलाड़ी पैराडाइज टीम को भी दिया है. बहुत साल उन्होंने गोल्डन के लिए खेला. उसके बाद काफी सालों से पैराडाइज टीम के लिए खेले. नीलेश मिश्रा छोटे भी टीम में है. आज अपनी होम टीम जो जूनियर टीम उसके खिलाफ खेलते नजर आएंगे नीलेश मिश्रा पैराडाइज टीम में. हालांकि राजू चौहान आज नहीं है. लाइव मैच जरूर देख रहे होंगे. बंटी नायर उन्होंने लिंक जरूर भेजी होगी. गोल्डन टीम को उन्होंने प्रस्तावित किया था. धवन भी है इस वक्त. देख सकते हैं हम एक बेहतरीन अर्धमोला खिलाड़ी. गोल्डन टीम के बहुत क्रिकेट उन्होंने खेला है. देखिए बंटी के साथ लिपस्टिक भी है. आज मैच का आनंद ले रहे हैं. बंटी की दाहिनी तरफ से ब्लू टी शर्ट में काफी स्माइलिश बॉयज हैं. हमेशा मुस्कुराते रहते. कल इंडियन एक्शन पे आज खेलते नजर नहीं आ रहे. देखिए दर्शक इस वक्त बिल्डिंग के टेरिस पर से भी मैच का आनंद सभी का हम वेलकम करेंगे. हाँ चलिए टॉस खिला दिए बेनी. चलो टॉस चलिए सर. मी विनंती करेल पिंट्या भाई आपल्या शिवासाठी टॉस करून द्या. टॉस देखिए अगले मैच का टॉस किया जा रहा है. एक तरफ वन मॅन शो पंचाली और एक तरफ दीपक 11 यादव नगर की टीम. सेमीफाइनल का मैच है. पहला सेमीफाइनल मैच का टॉस पिंट्या धोड़ी सर के हाथों से किया जा रहा है. देखिए पहली ओवर लेकर आएंगे विशाल आगरे. अपनी टीम की तरफ से स्ट्राइकर गेंदबाज के रूप में 2 सलामी बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. और गोल्डन टीम के 10वां खिलाड़ी प्लीज आ जाइए तुरंत. गोल्डन टीम आपका 10वां खिलाड़ी को यहाँ रहना जरूरी है. अंकित प्लीज आपके 10वें खिलाड़ी को भेजिए. हाँ मैच की शुरुआत की जाए. पहला ओवर डाला था ना कौन है? तो ऋषि ने स्ट्राइक पर हुआ. प्लीज सुमित अपने 10वें खिलाड़ी को भेजिए. देखिए ऋषि पहले गेंद खेलते हुए हल्के बल्ले से खेला. सिंगल रनने का प्रयास करे थे. अंकित नॉन स्ट्राइक एंड से मगर बिंदी के साथ शुरुआत की है. हल्के बल्ले से खेल दिया. यहाँ पर देख सकते हैं सिंगल आएगा जरूर. 2 गेंदे 1 रन लगे हैं. 104 का पीछा करना है. काफी बड़ा लक्ष्य. इसके बाद वन मॅन शो पंचाली बनाम दीपक 11 यादव नगर की टीम खेलती नजर आएगी. बैकफुट का खेल दिया संदीप कनौजिया. देखिए संदीप कनौजिया की झलकियां कृष्णा सातपुते जैसी जरूर हैं. स्टाइलिश बल्लेबाज स्टाइलिश खिलाड़ी हैं. अंकित इस वक्त ऑप्शन में खेलने का प्रयास. डॉट बॉल. देखिए 2 गेंदे डॉट खेली अंकित ने. 2 गेंदे पर ऋषि बल्लेबाजी कर रहे. पहली और विशाल आगरे लेकर आ रहे हैं. फिर एक बार लेग स्टंप के बाहर गेंद को रखा गया. तो व्हाइट बॉल जरूर दर्शाया गया अंपायर समीर खान द्वारा. व्हाइट के साथ स्कोर कार्ड आगे चलता हुआ 2 अंकों पर. गेंदें हो चुकी 4.
ऑफ साइड में गेंद को खेलने का प्रयास था, वहां पर संदीप कुनिया तो बॉल हुए, गेंद को फिर थ्रो किया गया। देखिए काफी वाइडिश थ्रो था, जबीर खान गेंद को रोकने में कामयाब जरूर हुए। एक सिंगल के साथ स्कोर जा पहुंचे। इस वक्त 3 गेंदें हो चुकी है अभी तक, 5 गेंदें 3 रन, 2 सिंगल 3 बिंदे गेंदें और एक वाइट बॉल। आज बहुत से एक्सप्रेस भी खेलते हुए नजर आएंगे पैराडाइज टीम में। तौसीर लाखा नजर आएंगे टीम में। और क्या गेंद है, देखिए तब तक न से अंदर की ओर ऋषि को इस वक्त थोड़ा सा बैकफुट पर रखा है। देखिए जब तक डबल डिजिट में प्रत्येक स्कोर कार्ड होना 90-95 में, तो बल्लेबाज की कंधों पर ज्यादा दबाव नहीं आता, मगर जब 3 डिजिट में जाते हैं 100, 101, 104, 48 गेंदों में कहीं ना कहीं दबाव आपके ऊपर जरूर आता है। और यहाँ पर दबाव है गोल्डन टीम के ऊपर, मगर हालांकि कल के दिन में हमने देखा टॉप 8 में पहुंच अच्छा खिलौने दिखाया, बेहतरीन टीमों को उन्होंने पराभूत किया। जबीर आए हैं, सीधा तेज दर्रार गेंद की थी, सीधे बल्ले से खेलने का प्रयास अंकित द्वारा, डॉट बॉल। देखिए जबीर के लिए भी ऑफर आ चुका है। जबीर अगर लगातार 6 गेंदों पर 6 विकेट लेते हैं तो 2001 का इनाम दादा तुबे की तरफ से दिया जाएगा। एक सिंगल जरूर बटर रखा है। देखिए पहली गेंद डॉट आई, उसके एक वाइड, एक सिंगल, रन लगे स्कोर कार्ड पर फिलहाल 5, यहां से 99 बनाने, 99 रनों का लक्ष्य होगा। गेंदे आने बाकी होंगे इनिंग्स में 40 गेंदें, 99 रनों का लक्ष्य, 99 रन बनाने हैं। खराब गेंद और विकेट आता है। देखिए विकेट आया, ऋषि बड़ा शॉट खेलने के चाहत में बैक चढ़ आउट। देखिए बचपन में हमने एक एड देखा होगा एल्पिन लिबे का, उसमें लिखा था लालच बुरी बला आह लप लप, यहाँ पर लालच थी, खराब गेंद थी, लालच दिया गया था गेंद बल्लेबाज को, और बल्लेबाज में फंसे हैं विकेट। और मनोज इस वक्त बल्लेबाजी के लिए आए हैं। मनोज किसको तेज गेंद रखा था, जबीर ने पैरों पर गेंद लगी, लेग पास के रूप सिंगल आता है, उसको कार्ड 7 अंकों पर जा पहुंचा है। सलामी बल्लेबाज एक विकेट जा चुका, लेग पास दर्शाया गया समीर खान। देखिए अंडरम क्रिकेट की खोज है समीर खान अंपायर, जो पहले ऑफिशियल अंपायर देखने को मिले अंडरम क्रिकेट पालकर तालुका अश्विन में। उनके नाम पिछले सीजन में 50 से ऊपर टूर्नामेंट करने का रिकॉर्ड भी है। फॉलो थ्रू में गेंद को रोका जरूर गया, पीछे तौसीर है बोसर एक्सप्रेस गेंद को फील्ड करते हुए। छोटी गेंद इस वक्त विशाल गेंद की तरफ आई, गेंद को थ्रो किया गया और देख सकते हैं नॉट आउट का कॉल, एक सिंगल आता हुआ। देखिए अभी इस ओवर में गेंदों की बात की जाए, गेंदें आने बाकी होंगी, आखिरी गेंद लास्ट बॉल ऑफ द ओवर, इसके बाद एक बढ़िया मैच होगा। देखिए दीपक 11 2023 पैराडाइज टूर्नामेंट के रनअप रह चुकी है दीपक 11 टीम, वही खेलते हुए नजर आएगी। इसी बीच मनोज के बल्ले से खूबसूरत चौका आया जरूर। ओवर नंबर समाप्त हुए 2 ओवर की समाप्ति के बाद 6 के औसत से लगे 12, एक विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम गोल्डन। 12 लगे हैं सर। देखिए इस वक्त विशाल आएंगे, विशाल आगे स्ट्राइक पर अंकित, ऑफसाइड पर बढ़िया शॉट खेला गया आपने गेंद। देखिए अहमद और तौसीर के बीच से गेंद को ट्रैवल किया। कल के दिन में इस बल्लेबाज ने बढ़िया बल्लेबाजी, हर मैच में खूबसूरत इनिंग खेली है। वो बल्लेबाज मैदान के सुमित मिश्रा मेंटोर थोड़े से खुश है, क्योंकि देखिए रन काफी बड़े हैं, मगर बल्लेबाजी यहाँ पर बल्लेबाजों को करनी होगी, अपनी छवि को छोड़ना होगा इस मैच में। फिर से एक बार बेहतरीन शॉट बैकवर्ड पॉइंट पर, बैक टू बैक दूसरा चौका। देखिए यहाँ पर स्ट्रॉन्ग जोन है, कल भी हमने देखा आफ्टर बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। आज रिहान नजर नहीं आ रहे हैं टीम में, पैराडाइज टीम के मुख्य गेंदबाज है, वो नजर नहीं आ रहे हैं, थोड़ा सी तबीयत उनकी खराब है। गेटवेल सुन रिहान हमारे तरफ से आपको जरूर होगा, जल्दी आपकी तबीयत ठीक हो जाए। इस वक्त अहमद चौधरी को विकेट के पीछे बुला गया, विकेट कीपर की भूमिका निभाएंगे अहमद। फिर एक बार ऑफ साइड पर नीलेश मिश्रा, खराब फील्डिंग, लगातार 3 चौके, लगातार 3 चौके। देखिए अंकित अगर 3 गेंद पर 3 चौके लगाते, सुमित मिश्रा की तरफ से ब्रदर्स हुड बंटी नायर की तरफ से एक टी शर्ट गिफ्ट दिया जाएगा। 6 गेंदे 6 चौके पर बंटी नायर हमें दर्शाया। ब्रदरहुड इस शॉप से बैट का बाहरी सिरा जरूर लगा। देखिए एक अलग तरह की गेंद है, फ्लाइटेड गेंद, मगर बंटी नायर भी एक बेहतरीन खिलाड़ी रह चुके हैं, उन्होंने पैराडाइज टीम के लिए क्रिकेट खेला है, सुमित ने भी खेला है, मगर गोल्डन टीम को सपोर्ट करने पहुंचे हैं। सुभाष भी इस वक्त
और बढ़िया शॉट, और अंपायर दर्शाते हुए इस वक्त 1 रन। देखिए विकी भी इस वक्त मैच का आनंद ले रहे हैं, उनके साथ एक बेहतरीन रसल मसल खिलाड़ी भी हैं, एसटी के बाहुबली खिलाड़ी भी मैच का आनंद लेते हैं वनडे क्रिकेट में। और डॉट बॉल, ओवर समाप्त होते हुए 3 ओवर के समाप्ति के रन लगे स्कोर कार्ड पर हम देख सकते हैं फिलहाल 26-26। मगर प्रतीक शुरुआत अच्छी है गोल्डन टीम के द्वारा देखा जाए तो 3 ओवर में 26 लगा चुके, बढ़िया बल्लेबाजी, औसतन बल्लेबाजी की जा रही है। जावेद खलीफा इस वक्त काफी ध्यान से मैच का आनंद ले रहे हैं, कल खेलते हुए नजर आए ग्रामीण में। जावेद खलीफा सैलून के मालक हैं, खलीफा सैलून उनका काफी जोरों शोरों में चढ़ता है, इस नेटवर्क के माध्यम से उनका भी ऐड किया जा रहा है इस प्रतियोगिता में। देखिए और इस वक्त बोईसर एक्सप्रेस तौसीर लाखा गेंदबाजी के लिए, तौसीर की पहली गेंद तेज तर्रार में दिशा से भटकते हुए। देखिए हाईवे पर आप जब गाड़ियां चलाते हैं आपको गति तेज रखनी है, मगर दिशा आपको भटकनी नहीं होती, अगर आप गति ज्यादा रखें दिशा भटक सकते हैं। यहाँ पे भटकी हुई गेंदबाजी की गई, स्कोर कार्ड जहां पर इस वक्त 27-27। फिर से एक बार तौसीर अगली गेंद लेकर अपने ओवर की, फिर से एक बार दिशा भटकती हुई। देखिए बैक टू बैक दूसरी गेंद वाइट आई है और 2 रन बटोरे जाएंगे, वाइट +1। स्कोर कार्ड जहां पर इस वक्त 29-29। देखिए विश नेटवर्क के माध्यम से प्रतिदिन हम लाइव देख रहे हैं, आज 2 कैमरे लगाए गए इस प्रतियोगिता मेगा फाइनल डे में। विश्वास पार्लियन टीम विश नेटवर्क लेके पहुंचे हैं, इस वक्त लेग में गेंद को रखा गया था, एक सिंगल चल रहा है अंकित। देखिए तेज तर्रार गेंद है, मगर पहली 2 टप्पे थोड़े से भटके हुए हैं। कल हमने देखा ग्रामीण में दादा 11 पैराडाइज प्रिंस ऑफ पैराडाइज के कप्तान अनिल दुबे ने क्या गेंदबाजी की है, जलवा बिखेरा है, एक बेहतरीन खिलाड़ी भी हैं। तेज तर्रार मनोज के पैरों पर गेंद लगी और विकेट। लेकिन कल एक दादा की गेंद इसी तरह की मनोज ने खेली थी, पैरों पर लगकर हल्के से स्टंप के बाजू से गई थी, मगर इस वक्त सुनील तुपे, अनिल तुपे के बड़े बंधु, उनका भी स्वागत होता है इस प्रतियोगिता में। देखिए नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए जरूर आएंगे। अनिकेश आए हैं, ब्रावो इस मैच में अंपायरिंग के लिए आपका शुक्रिया अदा होगा। ब्रावो युवा टगर के युवा खिलाड़ी, देखिए ब्रावो को अगर देखा जाए तो जरूर एक बेहतरीन स्पोर्ट्समैन है, लेकिन क्रिकेट बढ़िया खेल लेते हैं। फ्लिक कर दिया विशाल आगर गेंद की तरफ आगे, इनको फ्लिक किया गया मगर 1 रन चुराया दोनों ही बल्लेबाजों ने। देखिए 31 पर जा पहुंचा उसको कार्ड। इस ओवर में 3 गेंदें हो चुकी हैं, अभी तक 5 रन खर्च किए। इलियास खान इल्लू भी इस वक्त जमीन पर आकर मैच का आनंद ले रहे हैं, हालांकि ज्यादातर वो बिल्डिंग पर बैठकर मैच का आनंद ले रहे थे गैलरी से। श्रद्धा सुनील तुपे प्रिंसेस हैं तुपे परिवार की, उनका हम स्वागत करेंगे। सीधा बल्ले से खेला डाउन द ग्राउंड, क्या बेहतरीन शॉट अनिकेत। देखिए अनिकेत ने अभी तक 4 चौके लगाए हैं इस मैच में, क्या बल्लेबाजी कर रहे हैं। एक जैसा बल्लेबाज जो पैराडाइज टीम को थोड़ा सा दबाव में लेकर आ रहा, रन लगे उसको कार्ड पर फिलहाल हम देख सकते हैं 35-35। देखिए चौथा और प्रगति पथ पर है, गेंदें हो चुकी अभी तक 4 गेंदें। फुलटॉस बॉल, शॉट बढ़िया, लगातार दूसरा। ये दबाव इस वक्त अनिकेत का गेंदबाजों पर है, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं अनिकेत। अंकित और अनिकेत 2 बल्लेबाज। हाँ स्कोर कर 39-39। देखिए यहां से भी इस मैच को जीतने के लिए बनाने हैं 65 रनों का लक्ष्य होगा, 65 बनाने हैं। गेंदें बाकी होंगी इनिंग में 25 मैच बन चुका है, मैच ऑन है इस वक्त गोल्डन टीम के लिए। गोल्डन टीम के पास गोल्डन मौका है, सुनहरा मौका है। नो बॉल, ये दबाओ सिंगल। देखिए 2 रन बटोरे के स्कोर कार्ड जहां पहुंचे इस वक्त हम देख सकते हैं 41 यहां से 63 बनाने 63। टॉसी थोड़े से महंगे साबित होते हुए। देखिए 2 वाइड गेंदें डाली हैं, 2 चौके आए, 2 सिंगल, नो +1, इस तरह से अभी तक रन खर्च किए इस ओवर में लगभग हम देख सकते हैं 15 रन आ चुके हैं, महंगे साबित हो रहे हैं इस वक्त। 41 पर पहुंच चुका स्कोर कार्ड। प्रेम वेड़ा आपका भी हम हार्दिक स्वागत करेंगे। देखिए एक बेहतरीन क्रिकेटर है प्रेम, और नाम प्रेम है, उनका मन भी प्रेम भरा है। एक बार नेक्स्ट को मिस करती हुई गेंद पर वाइड बॉल, शायद एक और वाइड गेंद।
ओहो, यहाँ पर बल्ले का सिरा निकेश बैक टू डगआउट। निशांत पवार ने बेहतरीन कैच लगा विकेट के पीछे। इस ओवर में हालांकि 2 विकेट आए हैं, 16 रन उन्होंने खर्च किए हैं। विकेट टाइम आउट हो चुका, पानी लेकर जाइए। दोनों ही टीम के एक्स्ट्रा खिलाड़ी मेंटर भी आ सकते हैं मैदान के अंदर। सुमित, यस, पानी लेकर जाइए। हमारे जो वॉलंटियर्स हैं उनसे गुजारिश करेंगे। देखिए 41 पर रुका हुआ स्कोर का 300 पर बनाने 4 ओवर 63 मैच बन सकता है। मैच अभी भी ऑन है। 1 ओवर और 16-17 18 का आया तो मैच ऑन रहेगा गोल्डन टीम के लिए। क्रिकेट में कभी पलटवार किया जा सकता है, क्रिकेट में कभी भविष्यवाणी हम नहीं कर सकते। मैच कभी भी कोई भी जीत सकता है। दिन ब्रेक किया थोड़ी चर्चा करेंगे। देखा जाए गेंदबाजी ऑप्शन रेहान नहीं है, मगर निशांत पवार, मुबारक शाह, अहमद चौधरी, देखिए अयान शेख भी अच्छी गेंदबाजी कर सकते हैं। हालांकि सोहेल शेख आज नहीं है टीम में देखने को मिलते हुए। और बात की जाए अरुण शाह नहीं देखने को मिल रहे हैं टीम में। एक बेहतरीन गेंदबाज है बादल। मेरी दिल जानिया नशी पंचायत संघ विकी भोईर आपला निर्णय पोहोचवा कारण की 4 षटकं संपलेली आहे, ती दक्षता पण घ्या प्लीज. विकी भोईर, पंचायत संघ वनमेन पंचाळी आपला निर्णय पोहोचवायचा प्लीज. हाँ, धमाका षटक है. धमाका ओवर जरूर हम देखेंगे. ओवर लेकर आए मुबारक, नॉन स्टॉप ओवर विकी. गेंदबाजी का फैसला किया वनमैन शो पंचाली टीम ने. देखिए इस वक्त बैट का देखिए भारी सिरा लगा, लेग स्टंप पर गेंद थी. एक सिंगल रन के लिए जरूर गेंद गई है. इस वक्त सीधे बल्ले से खेला गया. मुबारक गेंद को फील्ड करेंगे मगर गेंद थोड़ा सा आकर लगी है जरूर. देख सकते हैं अंपायर प्लीज. देखिए विंड बॉल है. हालांकि बहुत से खिलाड़ी इंजर्ड हुए हैं आज के दिन में, हमने देखा है. करीम, कल परसों हमने देखा जबीर खान अंपायर थे मगर इंजर्ड हुए थे जरूर. देखिए यहाँ पर पहली गेंद सिंगल, दूसरी गेंद डॉट जरूर आई. सारे जहां पे भारी मेरे भारत की बेटी. देखिए इस वक्त मुबारक शाह फिर से बार गेंदबाजी के लिए थोड़ा सा टीम ब्रेक लेगा. थोड़ा सा ब्रेक हुआ था. देखिए विंड बॉल है. हालांकि खिलाड़ी को जब भी गेंद लगती है तो निशान उनका छोड़ जाती है. तेज रखा था, बड़ा शॉट खेलने का प्रयास, डॉट बॉल. देखिए रन लगा स्कोर कार्ड पर 42. इस वक्त और एक डॉट बॉल. इस वक्त 5 गेंद को खेला गया और एक डॉट बॉल. देखो 61 और बनाने इस मैच को जीतने के लिए. रन लगे हैं 43. और एक डॉट बॉल. देखिए ओवर समाप्त होता हुआ 1 रन की ओवर डाली के देखा जाए इस वक्त कौन से गेंदबाज को बुलाया जाएगा. निशांत पवार को इंट्रोड्यूस किया जा रहा है. हालांकि अहमद चौधरी बढ़िया गेंदबाज है. धमाका ओवर मात्र 1 रन आए. देखिए यहाँ से 3 रन
माइनस किए जाएंगे, रन आ रुकेंगे स्कोर कार्ड पर। हम देख सकते हैं इस वक्त मात्र 40, यहां से 64 बनाने। तो प्लेयर सब्स्टिट्यूट किया गया, सोहेल को इस वक्त इनफील्ड में बुलाया गया, मुबारक शातों से इंजर हो चुके हैं। कासिम शेख एज ए मेंटर नजर आ रहे हैं, बेहतरीन लेजेंड खिलाड़ी हैं, अंडरआर्म क्रिकेट ओवरआर्म क्रिकेट बेहतरीन उन्होंने खेला है। निशान की गेंद सीधे बल्ले से खेल दिया और विकेट का पतन। देखिए अंकित इस वक्त बैक टू डगआउट। अंकित की बल्लेबाजी के लिए तालियां जरूर बजाएं। अंकित ने अच्छी बल्लेबाजी की है अपने टीम के लिए, हैट्रिक चौके लगा और मैरिट में बल्लेबाजी की। देखिए ज्यादा एफर्ट नहीं लगा, एफर्टलेस बल्लेबाजी, खूबसूरत मैदान का जायजा लेकर उन्होंने बल्लेबाजी की। अंकित बेस्ट ऑफ लक आपको अगले मैच के लिए होगा, बढ़िया बल्लेबाजी अपने इस मैच में की जरूर है। मोबिन भूमिका है बल्लेबाज, हल्के बल्ले से खेला गया। एक डॉट के लिए सिंगल आया जरूर, स्कोर कार्ड इस वक्त जा पहुंचा 41 ऑफ साइड गेंद को खेला गया। संदीप कनौजिया थोड़ा सा फंबल जरूर है, मगर माफ कीजिएगा वहां पर सुहेल है, संदीप पॉइंट पर हैं। एक अलग हेयर स्टाइल में नजर आ रहे संदीप आज के दिन में। बड़ा शॉट खेलने का प्रयास और विकेट का पतन। संदीप एक बेहतरीन बल्लेबाज, देखिए बल्लेबाजी करने के लिए सलामी बल्लेबाज के रूप में आए थे। उन्होंने पहली गेंद खेली, चौका बटोरा था कलाई के सहारों से। देखिए रन लगे उसको कार्ड पर मात्र 41। कृष्णा है मैदान के अंदर, टच बॉल टैप कर दिया। देखिए आने वाले दिनों में कृष्ण जन्माष्टमी भी काफी जोरों शोरों से मनाएंगे। इस मैदान पर एक बढ़िया कृष्ण जन्माष्टमी मनाते हैं, दहीहंडी का बड़ा प्रोग्राम होता है। ओवर समाप्त हुए 6, अभी आने वाली 12 गेंदों का खेल बाकी होगा। देखिए श्रद्धा इस वक्त मैच का आनंद ले रही हमारे मन से, क्योंकि खानदान की लक्ष्मी हमारे बीच है। और इस वक्त विकेट, देखिए बल्लेबाज मैदान के बाहर नजर आए, मिस्टर कृष्णा अहमद ने पहली के अंदर विकेट चुका। नए बल्लेबाज हम देख सकते हैं इस वक्त अनिकेत आए हैं। देखिए अंकित, अनिकेश, अनिकेत जैसे 3 खिलाड़ी इस टीम में हैं। देखिए इसके बाद जो मैच होगा पंचाली बनाम बोईसर पैकर, वो मैच होगा। और इस वक्त बोईसर पैकर और दीपक इलेवन पंचाली का मैच, मतलब बोईसर पैकर का मैच, इस मैच के विजेता टीम और एक बिंदी गेंद। अच्छी गेंदबाजी अहमद कर रहे हैं अपनी टीम के लिए। ऑफ साइड विकेट को खेला गया, अय्यू देखिए वहां पर विशाल गेंद को गैदर नहीं कर पाए, एक सिंगल जरूर बटोरा गया। अय्यू वहां पर नजर अयान शेख, लिटिल मास्टर। आने वाले दिनों में इस खिलाड़ी की भी चर्चा काफी जोरों शोरों पर होगी। पिछले साल की बात करें 2 से 3 मैन ऑफ द बेस्ट फील्डर के अवार्ड इस खिलाड़ी के नाम पर हैं। बेहतरीन फील्डिंग से नवाजा गया इस खिलाड़ी को। और यहां पर स्टेप आउट के खेलने का प्रयास, विकेट का पतन। 7 देखिए 7 विकेट गवा चुकी है टीम। आखिरी बल्लेबाज मैदान के अंदर होगा। 7 ओवर हो चुके हैं, आखिरी 6 गेंदें डालने के लिए गेंदबाज अय्यू को बुलाया गया। अय्यू के पास बेहतरीन गेंदबाजी है, विन बॉल काफी हैवी, मगर अय्यू के पास कलाई में इतनी ताकत है कि दोनों ही तरफ गेंदों को घुमा सकते हैं। पहली गेंद थोड़ा सा ऊपर रखा था, सोहेल वहां पर आया, थोड़ा सा मिसफील्ड करते हुए समीर खान अंपायर ने उन्हें ध्यान से देखते हुए। अय्यू बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। देखिए विन बॉल की प्रैक्टिस होना काफी जरूरी है, और देखा जाए तो अय्यू लगातार 24 घंटों में लगभग 9 घंटे इस मैदान पर गुजारते हैं प्रैक्टिस के लिए। अयान शेख ऑफ साइड गेंद को खेला गया, वहां पर अहमद है, बढ़िया गेंद। 4 गेंदें अभी तक डॉट डाली, देखिए मैडन ओवर भी देखने को मिल सकता है। और इस वक्त वाइड बॉल अंपायर ने, सभी 2 गेंदों का खेल बाकी है। सीधे बल्ले से खेल दिया डॉट बॉल, आखिरी गेंद का खेल बाकी। इस मैच में ऑफ साइड जरूर है,
बहुत ही दबाव इस वक्त पैराडाइज टीम ने हमारा इस मैच को जीत लिया पैराडाइज टीम, मगर हार्ड लक गोल्डन टीम। वेल बैट अंकित, फिर से एक बार आपने बढ़िया बल्लेबाजी की। तो इस मैच के मैन ऑफ द मैच जिन्होंने 25 गेंदे विकेट निशान ने गेंदबाजी भी की है और विकेट भी उनकी ओवर में आए हैं। 2 विकेट उन्होंने चटकार 50 रन लगाए हैं।